नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही पूर्वतयारी न करता, साबुदाणा न भिजवता, बटाटा न उकडता झटपट साबुदाण्याची भजी करणार आहोत. ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे, झटपट तयार होते आणि चवीला तर अप्रतिमच लागते. कोणालाही खायला दिलं तर कळणार सुद्धा नाही की साबुदाण्याची भजी आहेत. मुलं नेहमी नेहमी करायला सांगतील इतके परफेक्ट हे खायला तयार होतात. मुलांना मधल्या वेळेस नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी किंवा उपवासासाठी तुम्ही हे भजी करू शकता. एकाच बॅटरपासून अनेक रेसिपी करता येतील अशी मी रेसिपी तुमच्यासोबत भरपूर टिप्स सोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एका कढईमध्ये पाव किलो साबुदाणा घेतलाय. साबुदाणा गॅसची फ्लेम लो ठेवून परतून घ्यायचंय. अशा पद्धतीत साबुदाणा परतल्यामुळे त्यामध्ये थोडंसं मॉइश्चर जे असतं ते निघून जातं आणि आपली रेसिपी कुरकुरीत होते. साबुदाणा भाजून झाला की तो एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि मिक्सरला अगदी बारीक फिरवून घ्यायचे. साबुदाणा मिक्सरला किती फिरला तरी तो थोडा सरसरीतच राहतो. त्यानंतर त्यामध्ये एक कच्चा बटाटा साल काढून त्याच्या फोडी करून घालून घ्यायचे. या रेसिपीसाठी तुम्हाला साबुदाणा भिजवायची किंवा बटाटा उकडायची देखील अजिबात गरज नाही. त्यानंतर एक हिरवी मिरची घालून घ्यायची. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. 2 टेबलस्पून पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचे. मिक्सरला फिरवून झालं की ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. 1 इंच आलं बारीक किसून घेतले ते घालून घ्यायचे. 2 टेबलस्पून कोथिंबीर घालून घ्यायचे. तुम्ही जर उपासाला जिरं खात असाल तर तुम्ही जिरे सुद्धा घालू शकता. हे पीठ मला थोडं कोरडं वाटत होतं त्यामुळे मी त्यामध्ये आणखी थोडं पाणी घालून ते थोडं सैल मळून घेते. आता हे पीठ 10 ते 15 मिनिटं रेस्ट होण्यासाठी झाकून ठेवून द्यायचे. कढईमध्ये तेल गरम करून घेतले. खाण्यासाठी 2 मिरच्या तळून घ्यायच्यात. मिरची तळून झाली की ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर त्यावरती थोडंसं मीठ भुरभुरून घ्यायचे. त्याच कढईमध्ये साबुदाण्याचे भजी तळून घ्यायचे. मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीमध्ये भजी घालून ते गॅसची फ्लेम मध्यम ठेवून तळून घ्यायचे. साबुदाण्यामध्ये बटाटा घातल्यामुळे भजी हे कुरकुरीत होतातच. गॅसची फ्लेम मध्यम ठेवून सर्व बाजूने सोनेरी रंगावरती भजी तळून घ्यायचे. हे भजी करण्यास देखील अगदी सोपे आहेत, झटपट तयार होतात. कोणतीही पूर्वतयारीची गरज भासत नाही. त्यामुळे मधल्या वेळेस ज्या मुलांना छोटी मोठी भूक लागते त्यावेळेस झटपट तुम्ही असे साबुदाण्याची भजी करून देऊ शकता किंवा उपासाला सुद्धा तुम्ही करून हे खाऊ शकता. सर्व बाजूने सोनेरी रंगावरती माझी भजी तळून झालेत. ते एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीत सर्व भजी तळून घेते. तुम्हाला जर तेलात भजी सोडायची भीती वाटत असेल तर मी तुम्हाला आणखी एक पद्धत दाखवते. एखादी दुधाची पिशवी किंवा पॉलिथिन बॅग घ्यायची. त्याचा असा कोन तयार करून घ्यायचा. तयार केलेले पीठ त्यामध्ये घालून घ्यायचे आणि अशा पद्धतीमध्ये तेलात ते सोडून घ्यायचे. तुम्हाला हवे तितके मोठे ते करून घ्यायचे आणि कैचीने कापून घ्यायचे. ज्या पद्धतीत भजी तळले त्याच पद्धतीत गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हे सुद्धा तळून घ्यायचे. रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीत हे सुद्धा तळून झालेत. ते देखील एका प्लेटमध्ये काढून घेते. हे भजी किंवा नगेट्स तुम्ही चटणीसोबत दहीसोबत सुद्धा सर्व करू शकता. तुम्ही बघू शकता दिसायला देखील अगदी परफेक्ट तयार झालेत. अगदी कुरकुरीत, कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट हे भजी तयार झालेत. तुम्हाला जर असे भजी नसतील करायचे तर ह्याच पिठापासून तुम्ही साबुदाणा वडा सुद्धा करू शकता. त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घाला. तुम्ही उपासाला जिरं खात असले जिरं घालून त्याचे वडे सुद्धा करू शकता किंवा याच पिठापासून तुम्ही थालीपीठ सुद्धा करू शकता. एकाच बॅटरपासून अनेक रेसिपी तुम्ही करू शकता. त्यामुळे ही रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.